महिलेने तब्बल 25 तरुणाशी लग्न केलं, नंतर पैसे घेऊन व्हायची फरार। राजस्थानमधील ही घटना आहे। राजस्थानातील सेवईमध्ये लग्नाच्या नावाखाली तरुणांना 25 वेळा फसवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली। तिने 1-2 नाही तर तब्बल 25 जणांशी विवाह केला आहे। यामुळे याला विवाह म्हणायचा की बिझनेस असा प्रश्न निर्माण होत आहे। राजस्थानातील सेवईमध्ये लग्नाच्या नावाखाली तरुणांना 25 वेळा फसवणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे। आरोपी महिलेचे नाव अनुराधा असल्याचे सांगण्यात येत आहे। लग्नाच्या काही दिवसानंतर अनुराधाला पोलिसांनी भोपाळ येथून अटक केली आहे। अनुराधा ही दरवेळी दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन घेऊन पळून जात असल्याचा आरोप करण्यात आला। या प्रकरणी पोलीस अनुराधाची चौकशी करत आहेत। यामागे एक टोळी काम करत असल्याचे सांगण्यात येत आहे। मॅनटाउन पोलीस ठाण्याचे ASI मिठालाल यादव यांनी सांगितले की विष्णू शर्मा नावाच्या तरुणाने 3 मे रोजी सेवई माधोपूरच्या मॅनटाउन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, ज्यात एक दलाल आणि एक महिलेने लग्नाच्या नावाखाली त्यांच्याकडून 2 लाख रुपये उकळले आहेत। कोर्ट मॅरेज केल्यानंतर काही दिवसांमध्ये अनुराधा घरात असलेल्या सर्व वस्तू आणि सामान घेऊन पळून गेले आहेत। तपासादरम्यान असे दिसून आले की महिलेने 25 तरुणाशी लग्न करून त्यांची फसवणूक केली आहे। अनुराधा ही विशाल पासवानची पत्नी आहे। ती मूळची उत्तर प्रदेशमधील महाराजगंज येथील रहिवासी आहे। सध्या अनुराधा ही भोपाळ येथील शिवनगर येथे वास्तव्यास आहेत। अनुराधाने तब्बल 25 तरुणांसोबत विवाह केले आहेत, ज्यात ती विवाहानंतर घरातील सर्व वस्तू घेऊन पळून जायची, तसेच सोबत असणारे पैसे घेऊनही ती फरार व्हायची। त्यानंतर ती पुन्हा दुसऱ्या तरुणासोबत विवाह करायची। तिने 1-2 नाही तर तब्बल 25 वेळा असं केलं। या प्रकरणामागे एक टोळी भोपाळमधून कार्यरत आहे। तिच्या सक्रिय सदस्यांमध्ये रोशनी, सोनिता, रघुवीर, गोलो आणि जुर्जन असल्याचे सांगितले जात आहे। संबंधित प्रकरणात आरोप करण्यात आला की हे लोक एजंटकडून मुलींचे काही फोटो लोकांना दाखवून अंतिम करार करतात। एका लग्नासाठी 2 ते 5 लाख रुपये आकारले जात होते। दरम्यान पोलीस अनुराधाची चौकशी करत आहेत। टोळीतील इतर सदस्यांपैकी शोध सुरू आहेत। अलीकडे तिने पुन्हा भोपाळमध्ये गब्बर नावाच्या एका तरुणाशी 2 लाखांसाठी विवाह केला आहे। हे प्रकरण चर्चेचा विषय ठरला आहे। बनावट विवाह टोळ्याच्या नवीन धोकाकडे लक्ष वेधलं गेलं आहे। ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा। या YouTube चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा। येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवा। धन्यवाद।